बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नाराजी नाट्य अजून काही संपलं नाही अशी पुन्हा एकदा चर्चा आहे। त्याचं कारण म्हणजे 36 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांपैकी 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे अजूनही थेट मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेलाच नाहीये। तर काही मंत्र्यांनी त्यांच्या पसंतीची खाती न मिळाल्यानं पदभार स्वीकारण्यास जाणीवपूर्वक विलंब केलाय अशी ही चर्चा आहे। तब्बल 15 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र पदभार अजूनही 15 मंत्र्यांनी आणि 5 राज्यमंत्र्यांनी स्वीकारलेलाच नाहीये। त्यामुळे अजूनही फडणवीसांच्या या मंत्रिमंडळामध्ये नाराजी नाट्य सुरू आहे का अशी चर्चा रंगली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। गुलाबराव पाटील पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री आहेत, उदय सामंत हे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आहेत ज्यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाहीये। तर जयकुमार रावल पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री आहेत, अतुल सावे हे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास मंत्री आहेत, शंभूराज देसाई हे पर्यटन मंत्री आहेत, यांनीही अजून पदभार स्वीकारलेला नाहीये। मोठी नावं ज्यांनी पदभार अजूनही स्वीकारलेला नाहीये, आशिष शेलार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री, कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे आहेत, त्यांनी ठिकठिकाणी पाहणी दौरे सुरू केलेत। दत्तात्रय भरणे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री आहेत, मात्र ते परदेश दौऱ्यावर होते असं कळते आणि अजूनही पदभार स्वीकारलेला नाहीये। वेगवेगळी कारणं या निमित्तानं समोर येत आहेत, मात्र ह्या सर्वांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाहीये। शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, नरहरी झिरवाळ हे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत, तर संजय सावकारे हे वस्त्रोद्योग मंत्री आहेत, मात्र अजूनही यांनी सुद्धा पदभार स्वीकारलाच नाहीये। एकीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं या 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये। यामागची वेगवेगळी कारणं खरं तर दिली जात आहेत। काही जण परदेश दौऱ्यावरती आहेत, काही जण कौटुंबिक कारणास्तव नाहीयेत, अशी कारणं समोर येत आहेत, मात्र मुख्य कारण हे अजूनही सांगितलं जात नाही आणि त्यामुळे नाराजी नाट्य आहे का असा सवाल उपस्थित होतोय। एकीकडे गुलाबराव पाटील यांना त्यांचंच जे आहे खातं ते देण्यात आलेलं आहे, दादा भुसेंचं मात्र खातं बदलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ती नाराजी आहे का असा प्रश्न विचारला जातोय। दुसरीकडे अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसला तरी सुद्धा कामाला सुरुवात केलेली आहे।